आज आपल्याला एका काकांचा कॉल आला होता. काका बोलली की आमच्या विहिरीमध्ये खूप मोठा साप आहे बा. तर चला जाऊन बघू शेतामध्ये कोणता साप आहे. तर बापरे, पुरा रस्ता तर पूर्ण खिचल झालेला आहे. काका बोलली गाड्या साईडनं लावा बा, पैदल चालायला लागल, नाही तर गाडी आपली इथंच राहून जाईल. तर चला रस्त्यानं चाललो आहे, बघू काय आहे तर शेतामध्ये. बघू आता विहिरीमध्ये कोणता साप पडलेला आहे, तर जाऊन करू त्याला रेस्क्यू पटकन. विहिरीमध्ये पाहिलं तर नागजातीचा साप पडलेला होता. विहिरीमध्ये उतरणं मुश्किल होतं, त्यामुळे आम्ही एक काठी घेतली. त्याला काठी वगैरे नव्हते, साधी झाडाची खांती घेतली, त्याच्यावर साप आला. त्याच्यानंतर त्याला वरतो वळला आम्ही. त्याच्यानंतर बाहेर काढून त्याला रेस्क्यू केला. साप तर एवढा अग्रेसिव्ह झाला होता, बापरे बाप. त्याला पट त्याला शांत होऊ द्यायला, थोडा बाहेर काढला. त्याच्यानंतर त्याचं रूप तर बापरे खूप जास्त कुर्दीत झाला होता साप. काका सांगत होते की 2 ते 3 दिवसापासून तो साप विहिरीमध्ये पडलेला होता. साप बघून तर शेतातील पूर्ण मजूर घाबरूनच गेले होते. म्हणत होते बापरे बाप, इतका मोठा साप आहे.